हॅलो मित्रांनो, पूजा डिश यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचे 21 रुपये केव्हापासून मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा काय केली याबद्दल माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। महायुती सरकारचा 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला। भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। शपथविधी होताच मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली। या बैठकीमध्ये काय मोठे निर्णय होणार याकडे संपूर्ण राज्यात लक्ष लागलं होतं। या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल माहिती दिली। आमची पदं बदलली असली तरी देखील काम करण्याची दिशा बदलणार नाही, असं फडणवीस म्हणाले। तसेच राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना यापुढेही सुरू राहणार, असं फडणवीस यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील पत्रकार परिषद झाली। यात त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली। राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात येतात। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 1,500 रुपयेऐवजी 21 रुपये देण्याची घोषणा केली होती। आता महायुतीचा शपथविधी पार पडला आहे, त्यामुळे सरकार या घोषणेबाबत पुढे काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। यासंबंधी प्रश्न केला असता एकनाथ शिंदे म्हणाले की नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत सूचना केल्या आहेत। तातडीने डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे, अशा सूचना आम्ही दिल्या असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले। लाडकी बहीण योजना संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले की आम्ही निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार आहोत आणि त्यामध्येच लाडकी बहीण योजनेचे 21 रुपये दिले जाणार आहेत। लाडकी बहीण योजना ही भविष्यात बंद केली जाणार नाही, तर त्यामध्ये वाढ केली जाईल, परंतु 21 रुपये देत असताना बजेटच्या वेळेस याविषयीची चर्चा केली जाईल आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेत ही वाढ केली जाईल। लाडकी बहीण योजनेमध्ये 21 रुपयांची वाढ करत असताना सर्व आर्थिक स्रोतांची माहिती तसेच अभ्यास करून निर्णय घेतले जातील। त्यामुळे 21 रुपये देण्याचा निर्णय पक्का आहे आणि जी आश्वासने दिली आहेत त्याची पूर्तता केली जाईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दरम्यान महायुतीने निवडणुकीपूर्वी अनेक घोषणांचा पाऊस पाडला होता। त्यात शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12,000 वरून 15,000 वाढ, वृद्ध पेन्शनधारकांना 1,500 वरून 21 रुपये दिले जाणार, 25 लाख रोजगार निर्मिती, वीज बिलात 30% कपात, सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार, अशा अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या। आता या घोषणांची अंमलबजावणी कधी होईल त्याकडे सर्वांची नजर असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार। तसेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे पूजा डिश। धन्यवाद।